नमस्कार. सक्सेस करिअर अकॅडमी कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी प्राध्यापक निवृत्ती सातपुते. आज आपल्यासाठी एक वेगळी संकल्पना अर्थात मराठी व्याकरणमधील आख्यात विकार नावाची एक संकल्पना घेऊन येत आहे. बघा, ही आख्यात विकार संकल्पना काय आहे तसं पाहायला गेलं तर हे छोटंसं प्रकरणच आहे व्याकरणामधलं. आख्यात म्हणजेच क्रियापद. लक्षात ठेवा, संस्कृतमध्ये क्रियापदालाच आख्यात असे म्हणतात. आणि विकार म्हणजे काय तर विकार म्हणजे बदल. विकार या शब्दाचा अर्थ होतो बदल, म्हणजे मूळ रूपात झालेला बदल म्हणजेच विकार. आता मराठीमध्ये 7 प्रकारचे आख्यात आहेत. बघा, कोणकोणते आख्यात आहेत बघा. वर्तमान काळ, भूतकाळ, रीतिभूतकाळ, भविष्यकाळ, आज्ञार्थ, विद्यार्थ आणि संकेतार्थ. हे एकूण 7 प्रकारचे. बघा, वर्तमान काळ 1 नंबर, 2 नंबर भूतकाळ, 3 नंबर रीतिभूतकाळ, 4 नंबर भविष्यकाळ, 5 नंबर आज्ञार्थ, 6 नंबर विद्यार्थ आणि 7 नंबर संकेतार्थ. म्हणजे काळामधले बघा 4 आहेत प्रकार. वर्तमान काळ, भूतकाळ, रीतिभूतकाळ, भविष्यकाळ, 4 काळामधले प्रकार आहेत. आणि क्रियापदांचे जे अर्थ आहेत स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ आणि संकेतार्थ, त्यापैकी स्वार्थ सोडला तर बाकीचे 3 हे अर्थ आहेत बघा क्रियापदांचे. असे मिळून एकूण आख्यातार्थ वेगळं प्रकरण आहे. लक्षात ठेवा, आख्यातार्थ. आख्यातार्थ, आख्यात म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं. आख्यात म्हणजे काय सांगा. आख्यात म्हणजे क्रियापद. संस्कृतमध्ये आख्यातालाच काय म्हणतात, क्रियापद असे म्हणतात. आणि आख्यातार्थ ही संकल्पना वेगळी आहे. आख्यातार्थ, आख्यातार्थ शेवटी अर्थ अर्थ असे येते बघा. अर्थ अर्थ याच्यामध्ये 4 प्रकार आहेत. कोणकोणते सांगा बघू. स्वार्थ, आज्ञार्थ, हे माहिती आहे तुम्हाला. आज्ञार्थ, विद्यार्थ आणि संकेतार्थ असे 4 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. लक्षात ठेवा. म्हणजे संकेतार्थ, आख्यातार्थ, अर्थ अर्थ शेवटी अर्थ 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 असे येते बघा. म्हणजे आख्यातार्थ वेगळं आणि आख्यात विकार नावाचं प्रकरण जे आहे ते वेगळं आहे. लक्षात ठेवा. म्हणजे आख्यात विकार नावाचं प्रकरण छोटंसं वेगळं आहे आणि आख्यातार्थ वेगळा आहे. नाहीतर दोन्ही एकच करून बसाल. आख्यातार्थ 4 प्रकारचे आहेत. स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ आणि संकेतार्थ. आणि आख्यात विकार 7 प्रकारचे आहेत. हे 7 प्रकार जे आहेत ते. आता मग याचे बघा प्रत्येक आख्याताची नावं दिलेली आहेत. आणि ही संज्ञा जी आहे आख्यात, ही संज्ञा मराठीत सर्वप्रथम कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी योजलेली आहे. म्हणजे यांनी ही संज्ञा आणलेली आहे बघा. कोणी? कृष्णशास्त्री चिपळूणकर. तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारतील की आख्यात विकार ही संकल्पना कोणी आणली, तर ही कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी आणलेली आहे मराठीमध्ये. असाही प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. आणि आता प्रत्येक आख्याताचे नाव आहे बघा. वर्तमान काळ इथं प्रथम ताख्यात म्हटलेलं आहे. आता ताख्यात म्हणजे काय बघा. त अधिक आख्यात. आता याचा संधी केलं तर काय होईल बघा. त अधिक आख्यात. त मध्ये आ घातलं तर काय होईल बघा. ताख्यात असं होईल बघा. ताख्यात असं होणार. येते का बघा लक्षात. म्हणून आणि काळामध्ये प्रथम स्थानी कोण असतो. 1 नंबरला वर्तमान काळ असतो, 2 नंबरला भूतकाळ, 3 नंबरला भविष्यकाळ असतो. म्हणून वर्तमान काळ प्रथम ताख्यात म्हणलेला आहे. आपण ही आधी आख्याताची नावं लक्षात घेऊया आणि मग क्रियापदाची रूप कशी बनतात आणि मग परीक्षेला कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारतील हे मी तुम्हाला सगळं सांगतो बघा. त आख्यात म्हणलेला आहे बघा. आता भूतकाळ बघा. का त आख्यात. वर्तमान काळी क्रियापदाच्या रूपाला याचं नाव आख्याताचं त आख्यात असं का दिलेलं आहे. तर बघा, साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाच्या रूपाला त ता ती ते तो ही प्रत्यय असतात. त ता ती ते तो ही प्रत्यय असतात बघा. त ता ती ते तो ही प्रत्यय असतात. आता भूतकाळाच्या रूपाला, भूतकाळामध्ये बघा इथं त ता ती तो रूप आहे बघा. इथं ल ला लिहिलेलो. भूतकाळाच्या वेळेला ल ला लिहिलेलो ही प्रत्यय असतात. ल ला लिहिलेलो म्हणजे क्रियापदाच्या रूपाला ल ला लिहिलेलो असे प्रत्यय असतात बघा. म्हणजे त्याने बैलाला मारले, तो आंबा खातो असं. म्हणजे वर्तमान काळी रूप असतील तर त ता ती ते तो क्रियापदाच्या रूपाला साध्या वर्तमान काळामध्ये. लक्षात ठेवा, आपण तोही व्हिडिओ घेणार आहोत. साध्या वर्तमान काळामध्ये त ता ती ते तो असतो. साध्या भूतकाळामध्ये ल ला लिहिलेलो हे प्रत्यय असतात. आणि भविष्य काळामध्ये इल किंवा इन हे प्रत्यय असतात बघा. इल किंवा इन हे प्रत्यय असतात. मग आता बघा, वर्तमान काळ प्रथम ताख्यात म्हणलेला आहे. त आख्यात म्हणजे त ता ती तो. हे त जे सुरू आहे बघा इथून त आख्यात. आख्यात म्हणजेच क्रियापद. त क्रियापद म्हणजे क्रियापदाला त हा प्रत्यय लागलेला आहे.
भूतकाळ म्हटलेलं आहे बघा इथं ल आख्यात, म्हणजे ल आख्यात असं म्हणायचं म्हणजे लाख्यात म्हणलेलं आहे, ल अधिक आख्यात लाख्यात. भविष्यकाळ बघा, भविष्यकाळ ई लाख्यात म्हणजे ई ल अधिक आख्यात. बघा मी तुम्हाला सोडवून सांगतो हे, म्हणजे जसं त अधिक आख्यात केलं आपण, काय केलं ताख्यात केलं, मग ल अधिक भूतकाळी ल अधिक आख्यात, तर काय होणार ल अधिक आख्यात, या ल मध्ये आ मिसळल्यावर लाख्यात होणार, त मध्ये आ मिसळल्यावर ताख्यात होणार. भविष्यकाळी रूपामध्ये बघा ईल प्रत्यय आहे, म्हणजे ईल मी तुम्हाला सांगितलं ईल किंवा ईल प्रत्यय असतो, ईल अधिक आख्यात, मग कसं होणार सांगा, ईल अधिक आख्यात इलाख्यात, म्हणजे ह्या ल मध्ये आ मिसळल्यानंतर इलाख्यात असं होते बघा. हे लक्षात आलं असेल तुमच्या, प्रथम ताख्यात, लाख्यात आणि इलाख्यात. आता रीती भूतकाळामध्ये ई आख्यात असतो, नुसता ई आख्यात, ई त्याच्यामध्ये आ मध्ये मिसळत नाही, म्हणजे त्यामध्ये ई आ ईला आ पूर्ण करत नाही, म्हणजे स्वतंत्र ठेवलेला आहे, मध्ये गॅप ठेवलेला आहे. आज्ञार्थ मध्ये बघा, आज्ञार्थ मध्ये उ आख्यात आहे. त्यानंतर विद्यार्थ मध्ये व वा विवेक, तुम्हाला माहिती आहे एकूण स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ आणि संकेतार्थ, याच्यामध्ये विद्यार्थी क्रियापदाच्या रूपाला व वा विवेने युक्त ते असतात. मुलांनी आईवडिलांची कामे करावीत, आता पाऊस थांबावा वा, असं म्हणजे व वा विवे प्रत्यय असतात, म्हणून विद्यार्थ वाख्यात व वा विवेने सुरुवात होते, मग व अधिक आख्यात काय होणार सांगा, व अधिक आख्यात वाख्यात होणार. आणि संकेतार्थ जो आहे, संकेतार्थ द्वितीय ताख्यात म्हणजे द्वितीय त आख्यात असं येते. वर्तमान काळी प्रथम ताख्यात आणि संकेतार्थ द्वितीय ताख्यात. आता ही क्रियापदाची रूपे कशी असतात हे आपण बघूया. आता इथं बघा, इथं वर्तमान काळी प्रथम ताख्यात म्हटलेलं आहे क्रियापदाचं रूप, बसतो वर्तमान काळ प्रथम ताख्यात, त्याचं भूतकाळी रूप काय होणार, बसला असं होणार, ल ला लिहिलेलो ल आख्यात लाख्यात. आणि आता इथं बघा हे रूप जे आहे, हे रूप कसं तयार करायचं बघा. आधी काय करायचं, तुम्ही भविष्यकाळी रूप लिहायचं, हे न लिहिता भविष्यकाळी रूप लिहायचं, बसेल, म्हणजे आता बसेल असं रूप लिहिलं समजा आपण, तर काय करायचं, यातला जो ल जो आहे, हा ल जो आहे तो काढून टाकायचा आणि उरलेलं रूप काय करायचं इथं लिहायचं, असं राहिलेलं रूप लिहायचं बघा. म्हणजे रीती भूतकाळामध्ये बसे लिहायचं, ल काढून टाकायचा, बसे करायचं, एवढं सोपं आहे बघा. मग आज्ञार्थ मध्ये आज्ञा मागून घ्यायचं, बसू, मी ते बसू, मी हे काम करू, मी जाऊ, मी खाऊ, मी पिऊ, उ आख्यात बघा, बसावा विद्यार्थ, इथे त्याने बसावा किंवा बसावे वा आख्यात. संकेतार्थ, संकेत म्हणजे काय, संकेत म्हणजे अट, लक्षात ठेवा. व्याकरणामध्ये संकेत या संकल्पनेला संकेत म्हणजे अट लक्षात ठेवा. संकेत म्हणजे अट, म्हणजे एका वाक्याने दुसऱ्या वाक्याला काय घातलेली असते, अट घातलेली असते. म्हणजे जर तू माझ्याकडे आलास तर मी तुझ्याकडे येईन, तुम्ही जर इथं बसत असता तर तुम्हाला लाभ मिळाला असता, तुम्ही हे खाता का, तुम्ही हे पिता का, म्हणजे दुसऱ्या पुरुषासाठी विचारण्यासाठी तुम्ही बसता का, तुम्ही खाता का, तुम्ही पिता का, तुम्ही कादंबरी लिहिता का, लिहिता, म्हणजे द्वितीय ताख्यात दुसऱ्या व्यक्तीसाठी आपण ते विचारतो, म्हणून बसता असं आलेलं आहे बघा. म्हणजे आता ही रूप जी आहेत, वर्तमान काळ बसतो प्रथम ताख्यात, भूतकाळ बसला ला आख्यात, रीती भूतकाळ बसे बसे ई लाख्यात ई आख्यात, भविष्यकाळ बसेल ई लाख्यात, आज्ञार्थ बसू उ आख्यात, विद्यार्थ बसावा वाख्यात, संकेतार्थ बसता द्वितीय ताख्यात. आता आपण एक क्रियापदाचं रूप घेऊया, दुसरं एक क्रियापदाचं रूप घेऊया. कोणतं घेऊया, समजा मारतो क्रियापदाचं रूप घेऊया, मारतो, मारतो ही क्रियापदाचं रूप घेऊया बघा. वर्तमान काळ मारतो प्रथम ताख्यात. आता त्याचं भूतकाळ होईल, काय होईल सांगा, तुम्ही मनोमन सांगा, मारला असं होईल. भूतकाळ मारला लाख्यात. आता आपण हे न घेता काय करायचं, भविष्यकाळी डायरेक्ट पहिल्यांदा भविष्यकाळ घ्यायचं, मारेल असं घ्यायचं, मारेल असं. आणि मग काय करायचं आहे, इथं काय करायचं मी सांगितलं तुम्हाला, जेव्हा रीती भूतकाळ लिहायचा असतो तेव्हा ह्यातला ल जो आहे तो ल काढून टाकायचं, उरणारं रूप आपलं जे आहे ते लिहायचं, मारे असं, मारे मारेल असं. इथे का लक्षात बघा, मारेल. इथं मग काय येणार बघा, आज्ञा मागून घ्यायच्या आहे, मारू, मी त्याला मारू, मी कुत्र्याला मारू असं. इथं मारावा असं येणार बघा, मारावा आणि मारता, तुम्ही कुत्र्याला का मारता
असं. याचं लक्षात, तुम्ही माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स मारता का, मारता का, असं मारता. आता आणखी एक रूप घेऊया आपण, एकाक्षरी शब्दांचं रूप घेऊया. एकाक्षरी शब्दांचं समजा येतो घेऊया. येतो वर्तमान काळी येतो प्रथम ताक्या, त तातीत येतो, जसे इथं बसतो तसे इथं येतो घेतलं. भूतकाळ काय होईल सांगा, येला होईल का, काय होईल, येला असं होणार नाही, काय होणार, आला असं रूप होणार, भूतकाळी रूप आला. आता भविष्यकाळीन आपल्याला पहिल्यांदा करायचंय. भविष्यकाळीन कसं होईल सांगा, बरोबर आहे, येईल असं होणार बघा, येईल असं होणार. मग काय करायचं आपण, हे ल काढून टाकायचं आहे आणि मग काय करायचं, काय करायचं सांगा, हा येई असं लिहायचं आहे रीती भूतकाळामध्ये, येई ई आख्यात असं. आता आज्ञार्थ कसं येईल सांगा, आज्ञार्थ येऊ, येऊ हे ऊ आहे ते ऊ तसंच घ्यायचं, येऊ असं घ्यायचं नाही, हे पूर्णपणे चूक आहे बघा. येऊ, येऊ ऊ आख्यात. पुढे बघा आता कसं होणार, यावा, यावे, यावा असं आहे ना, तुम्ही आमच्या घरी यावे, त्याने आमच्या घरी यावा असं, तो आमच्या घरी यावा, त्याने आमच्या घरी यावे असं. यावा आणि येता, तुम्ही आमच्या घरी येता का असं, किंवा येता जाता तुम्ही असे का बोलता, येता जाता असं, द्वितीय ताख्या. आता पुढचं एक क्रियापदाचं रूप आपण घेऊया बघा. क्रियापदाचं रूप कुठलं घेऊया सांगा, तुमच्या आवडीचं एखादं क्रियापदाचं रूप सांगा वाटल्यास. तर लिहितो घेऊया, लिहितो बघा, लिहितो घेऊया, लिहितो, लिहितो वर्तमान काळ, लिहितो प्रथम ताक्या. भूतकाळ काय होईल बघा सांगा, बरोबर आहे, लिहिला असं होणार बघा, लिहिला. भविष्यकाळ डायरेक्ट पहिल्यांदा भविष्यकाळ घेऊया, काय काय घेऊया, लिहिल असं घ्यायचं, लिहिल म्हणजे तो कादंबरी लिहिल असं. मग काय करायचं, मी सांगितलं तुम्हाला, हे ल जे आहे ते काढून टाकायचं आहे ना इथं लिहित असताना. मग इथं काय होणार बघा, लिही म्हणजे तो लिहायचा, रीती भूतकाळामध्ये तो लिहायचा असं, लिही. त्यानंतर इथं काय होणार, लिहू, मी कादंबरी लिहू, आज्ञा मागून घ्यायची, आज्ञार्थ ऊ आख्यात. येते का बघा लक्षात, आज्ञा मागून घ्यायची. इथं लिहावे किंवा लिहावा, लिहावा. आणि इथं सांगा, बरोबर आहे, इथं तुम्ही कादंबरी लिहिता का, लिहिता, तुम्ही मारता, तुम्ही झोपता, तुम्ही बसता, तुम्ही उठता, हे जे आहे. किंवा खाता पिता, काही जण म्हणतात बघा की खाता पिता का त्या पोरीला बोलतोस, खाता पिता का त्या पोराला बोलतोस, खाता पिता असं. आता आणखी एक उदाहरण घेतो बघा, दुसरं उदाहरण घेतो मी, जातो क्रियापदाचं रूप घेतो, जातो. बाकी साधित क्रियापद पण घेऊन आपण तयार करूया. जातो, जातोच सांगा बघू, भूतकाळी रूप काय होणार, जाला होईल का, जातोच गेला होणार, गेला, जातोच गेला. नीट लक्ष द्या, 1 मार्काला हे प्रकरण आहे, खूप अत्यंत महत्वाचं प्रकरण आहे. खूप जणांनी मला हे सांगितले की सर याच्यावर एक व्हिडिओ करा युट्यूब साठी, त्यासाठी हे घेऊन आलेलो आहे बघा मी. जातोच गेला होणार ला आख्या, त्याचा आता आपण भविष्यकाळ डायरेक्ट करायचं, काय होणार सांगा, जाईल असं होणार बघा, जाईल. आणि मग काय करायचं आहे, हा ल काढून टाकायचा आहे, बरोबर का, मी सांगितले तुम्हाला इथं लिहित असताना. मग काय करायचं, इथं जाई असं, जाई ई आख्यात आलं बघा. आता इथं सांगा, आज्ञार्थ मध्ये कसं होईल, जाऊ, मी घरी जाऊ असं. येतं का लक्षात बघा. त्यानंतर इथं जावे किंवा जावा असं, जावावे, जावावा चालतंय. इथं काय होणार, तुम्ही अभ्यासिकेत जाता का, येता जाता, असे का पाहता वगैरे असं. हे बघा द्वितीय ताख्या. आता ही 4 उदाहरणं मी इथं लिहिलेली आहेत. आणखी आपण साधित क्रियापदाची उदाहरणं सुद्धा घेऊ शकतो. आपण साधित क्रियापदाची उदाहरणं कशी घेतो, कशी घेऊया बघा. साधित इथं मी समजा बघा, इथं 1-2 उदाहरणं, आणखी 4 उदाहरणं घेऊया. साधित क्रियापदाची उदाहरणं घेऊया. समजा विंचरतो नावाचं क्रियापद आहे, विंचरतो असं आहे. इथं मी डोकावतो एक क्रियापद लिहून ठेवतो, डोकावतो असं एक क्रियापदाचं रूप घेऊया. त्यानंतर इथं हे नाम साधित आहे, हे विंचरतो क्रियापद साधित क्रियापद आहे.
त्यानंतर इथं डोकावतो नंतर आपण घेऊया उंचावतो असं घेऊया. विशेषण साधित क्रियापद घेऊया उंचावतो. अव्यय साधित क्रियापद पण घेऊया पुढारतो असं घेऊया. पुढारतो वर खाली मागे पुढे हे अव्यय आहेत त्यांच्यापासून आपण पुढारतो असं घेऊया. पुढारतो बघा ही 4 क्रियापद आपण तयार करूया. चला इथं काय होणार विंचरतो विंचरला असं होणार बघा. विंचरला ला आख्यात. इथं काय येणार विंचरेल असं येणार. विंचरेल ई आख्यात. इथं काय होणार सांगा ल काढून टाकल्यावर विंचरे असं होणार बघा. विंचरे ठीक आहे. इथं सांगा विंचरू मी विंचरू असं विंचरू उ आख्यात. इथं काय सांगा विंचरावा विंचरावा असं येणार बघा. विंचरावा. इथं तुम्ही विंचरता तुम्ही केस विंचरता असं असं. आता डोकावतो घेऊया. डोकावतोचं रूप बघा. डोकावतो डोकावला तो आमच्या विहिरीत डोकावला. ला आख्यात भूतकाळी ला आख्यात. इथं सांगा तो आमच्या विहिरीत डोकावेल डोकावेल. इथं काय येणार सांगा डोकावे असं येणार बघा. ल काढून टाकायचं डोकावे ई आख्यात. इथं डोकावू डोकावू असं येणार. आता इथं व ऑलरेडी व आहे त्यामुळं हे बघा इथं व आहे तर इथं वच घ्यायचा आणि दुसरा उकार करायचा म्हणजे इथं उकार आहे उ आख्यात. जर क्रियापदाच्या रूपामध्ये व असेल तर इथं व घ्यायचं. इथं काय येणार सांगा डोका वावा असं किंवा डोकावा डोकवावा डोकावावा असं किंवा डोकवा डोकावा असं चालतंय बघा. इथं सांगा काय येणार डोकावता असं येणार. डोकावता असं येणार बघा. डोकावता. त्यानंतर उंचावतोच कसं येणार सांगा उंचावला घारीने कोळीनीच्या टोपलीतील मासा वरच्यावर उंचावला. इथं उंचावेल उंचावेल असं येणार बघा. उंचावेल ल काढून टाकायचं उंचावे असं येणार बघा. इथं सांगा इथं बरोबर आहे उंचावू उंचावू असं. सॉरी इथं व लहान येणार मोठं म्हणजे व येणार वडाचं व येणार. उंचावू उंचा उंचवावा किंवा उंचावावा असं येणार बघा. उंचवावा किंवा उंचवा असं. इथं उंचवता असं येणार. तुम्ही उंचवता असं. आमची मान तुमच्या कर्तृत्वाने आमची मान तुम्ही उंचवता असं. पुढारतो कसं येणार पुढारतो सांगा. पुढारतोच काय होणार बघा पुढारला असं येणार. त्यानंतर इथं पुढारेल पुढारेल असं होणार बघा. ई लाख्यात. इथं पुढारे असं येणार. पुढारे. इथं पुढारू पुढारू असं येणार बघा. इथं सांगा पुढारावा पुढारावा असं येणार आणि इथं पुढारता असं. आता वर खाली मागे पुढे वर वधारतो वधारला वधारेल वधारे वधारू वधारावा वधारता. मागे मागासतो मागासला मागासेल मागासू मागासावा मागासता मागासे. इथं असं आणखी एक क्रियापदाचं रूप घेतो बघा. आणखी एक घेतो क्रियापदाचं रूप. आता ते क्रियापदाचं रूप बघा कसं येईल बघा. समजा धुतो नावाचा शब्द आहे. धुतो सांगा चला धुतो. हा बरोबर आहे. क्रियापदाचं रूप भूतकाळी रूप काय होणार धुतला. धुतो त आख्यात प्रथम ताख्यात धुतला लाख्यात. इथं काय सांगा धुईल ईल आहे तसंच लिहायचं. धुईल ई लाख्यात धुईल. इथं सांगा धुई ई काढून टाकायचं फक्त यातलं धुई. इथं धु कुठलं येणार उ येणार का व येणार उ येणार बघा. व येणार नाही कारण अंतिम दोन्ही व नाही इथं. धु इथं काय येणार धुत्यासा का धुता बोली भाषेत घ्यायचं नाही धुता. सॉरी इथं धुवावा असं येणार. धुवावे किंवा धुवावा असं. इथं धुता तुम्ही कपडे धुता असं येणार. आता मी काही क्रियापदाची रूपे तुम्हाला देतोय ती तुम्ही कमेंट करून सांगा त्याची कशी उत्तरं येतील बघा. क्रियापदाचे रूप मी देतो बघा तुम्हाला. आता खेळतो क्रियापदाचं रूप तुम्ही बनवा. खेळतो. त्यानंतर फुलतो हे नामसाधित क्रियापद आहे बघा. फुलतो असं. त्यानंतर
स्थिरावतो हे घ्या, क्रिया विशेषण साधित क्रियापद स्थिरावतो, ही क्रियापदाची रूप जी आहेत ही 3 खेळतो, फुलतो, स्थिरावतो, ही तुम्ही तयार करा आणि मग कमेंट करा. काही अडचण असेल, काही शंका असेल तर आम्हाला सांगा. आता आणखी एक महत्वाचं म्हणजे आपल्याकडे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारच्या सुविधा सुरू आहेत. ऑनलाईनला भरपूर प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म नव्हता, पण आता तो उपलब्ध करून दिलेला आहे. मला रोज एक मुलगा विचारायचा की सर तुमचं युट्यूबचं चॅनेल खूप मस्त आहे, युट्यूबला मी व्हिडिओ बघितले, तुमचा ऑनलाईन लेक्चर आहे का? मी नंदुरबारहून आहे, मी जळगावहून आहे, मी भंडारा आहे, मी गोंदियाहून आहे, मी लातूरहून आहे. खूप लांबून लांबून विद्यार्थी मला विचारायचे. तर आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की आपलं ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू झालेलं आहे. अत्यंत कमी दरामध्ये तुम्ही घरी बसून बॅच बघू शकताय. 11 ते 1 ची लाईव्ह बॅच आता सुरू आहे, ती तुम्ही खरेदी करू शकताय. नंबर आम्हाला संपर्क करा, आमच्याशी संपर्क करा आणि ॲप लिंक तुम्ही मागवा व्हॉट्सअपद्वारे किंवा टेलिग्रामद्वारे. जसं उपलब्ध होईल तसं तुम्ही संपर्क करायचा प्रयत्न करा आणि इतरांना हा व्हिडिओ पाठवा, इतरांपर्यंत माहिती पोहोचवा. अगदी खेड्यापाड्यातील मुलांना, गोरगरीब मुलांना बॅच सोयीची आहे. मराठीमधील एकही इकडचा तिकडे मार्क्स होणार नाही. जर तुम्ही सरळ सेवा करत असाल तर 25 पैकी 25 मार्क्स, शिक्षक भरती करत असाल तर 30 पैकी 30 मार्क्स तुम्हाला हमखास मिळणार. अशा पद्धतीचं सगळं खूप अगदी बारीक बारीक विश्लेषण असणार आहे. सगळ्या बारीक बारीक गोष्टी मी इथं घेत असतो. तर कृपा करून इतरांना व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना सांगा, कळवा. ऑनलाईन बॅच सुरू झालेली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही सहभाग झालात, आम्हाला सांगितलं किंवा मदत केली त्याबद्दल धन्यवाद. आजपर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल सुद्धा धन्यवाद. गणेश चतुर्थीच्या येणाऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.